नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आता आहे ना, ब्लाऊज शिवून झालं आहे. एक डिझाईनचं अर्जंट ब्लाऊज होतं, ते पण शिवून झालं आहे. पण मध्येच एका कस्टमरने ना मगाशी साड्या आणून टाकल्या पिकोसाठी, तर माझ्या ते लक्षातच नाही राहिलं. मी ब्लाऊजच शिवत राहिले आणि मग घाई गडबडीत कस्टमर आल्यानंतर मी त्या साड्या हातात घेतल्या आणि मग पिकोला घेतल्या आहे. तर ह्या ज्या सिल्क साड्या असतात ना, तर ह्या सिल्क साड्या ना अशा फाडून घेतल्या की त्यावेळेसच त्यांचा कोस व्यवस्थित निघतो. आणि जर का आपण जर असं कापत जर राहिलो ना, तर म्हणजे किती साडी कट केली ना तर साडी तिरपीच दिसती. त्यामुळे ना या सिल्क साड्या मी आधी अशा फाडूनच घेते. फाडल्या की पूर्ण सरळ याच्यामध्ये कोस निघतो आणि पिको पण छान येतो. तर आता या साड्यांच्या पण पिको झाला आहे आणि खूप सारे ब्लाऊज होते कटिंगसाठी. मग मी कटिंग पण करून घेतले. तर कटिंगचे आता सध्या आहे ना, लग्नाचे ब्लाऊज नाही आहे, म्हणजे एका नवरीचे आहे, पण मग ते थोडेसे पुढच्या महिन्यातले. आणि जे आता डेली यूजचे ब्लाऊज होते ना कॉलरचे, फुलबाई कॉलरमध्ये, तर इतके सारे ब्लाऊज आहे, जवळजवळ म्हणजे 40 एक पीस त्यातलेच असतील का फुलबाई कॉलर शिवायचे. म्हणजे एवढ्या दिवसापासून, महिना दीड महिन्यापासून ते पीस आपल्याकडे ठेवलेले. मग आता तेच सर्व ब्लाऊज कॉलरचे काढते मी. तर आत्ताच मागाशी मी आहे ना, आता जवळजवळ 9 ब्लाऊज कटिंग केलेले, ते पण दाखवते मी तुम्हाला. तर 9 ब्लाऊज कटिंग कसे केले, तर जे कॉलरचे ब्लाऊज असतात ना, तर ते कॉलरचे ब्लाऊज आहे ना प्रिन्स कटमध्ये 4 घडी टाकून मी कटिंग करते. कारण की कटोरी म्हटलं की ते कटोरीमध्ये जास्त वेळ जातो आणि कस्टमरला जास्त प्रिन्स कटमध्ये 4 टक्स टाकून किंवा प्रिन्स कट टाकून तसेही ब्लाऊज छान शिवता येतात. अशा कामासाठी ना हाताखाली जर कोणी असलं ना, तर इतक्यात काम होतं आणि पटापट कामं पण आपल्याला वेळ लागत नाही. तर माझ्याकडे ज्या ताई हुका लावतात ना, तर त्या ताई मला सगळ्या टोटल ब्लाऊजांचे अस्तर काढून देणार, परत दोरे काढून ठेवणार, ज्या साड्यांना फॉल लावायचे ते साड्यांचे फॉल काढून ठेवणार. आणि ज्या साड्यांचे ब्लाऊज पीस पण कट करायचे राहिलेले राहता कधी कधी, तर ते ब्लाऊज पीस पण असे व्यवस्थित कट करता. म्हणजे त्यांच्या वयाच्या मानाने, त्यांच्या बुद्धीच्या मानाने खूप छान काम करता. मॅचिंग पण खूप लवकर कळतं. आणि हे बघा, आता मी हे जे ब्लाऊज आहे ना, सगळे एकावर एक ठेवून कटिंग केलेले आहे. तर हे जे ब्लाऊज आहे ना, तर हे 2 ब्लाऊज जे बांधून ठेवले ना, तर ते दोघं एका कस्टमरचे. आणि हे जे ओपन करते ना मी आता, तर हे एका कस्टमरचे 4 ब्लाऊजचे कॉलरचे. तर हे मी आत्ता जस्ट कटिंग केले. म्हटलं आता कटिंग करून घेऊ आणि मग शिवायला बसलं की मग वेळ नाही लागत. आणि हे जे सर्व आहे ना, तर हे सगळे बिना अस्तरचेच ब्लाऊज आहे. हे 4 आणि हे 2 आणि परत ते 3 ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले. आता ते बाजूला करून ठेवते आणि बाजूला करून बाजूला केले की मग एकदा कटिंग असली की ब्लाऊज शिवायला पण वेळ लागत नाही. आणि दिवसभर काय होतं, कस्टमर कंटिन्यू चालू असतं. असा थोडासुद्धा वेळ असा नाही की आपलं कस्टमर नाही आहे आणि दुकानात कोणीच नाही आहे, असं होतच नाही. तर काही ना काही किरकोळ कामासाठी, किरकोळ म्हणजे पिकोसाठी असं चालूच असतं. तरी सध्या तर ड्रेसला बाही बसवण्यासाठी, परकर टिपा मारण्यासाठी आता सध्या ते कस्टमर घेत नाही. मागच्या वर्षी ज्या मुली होत्या ना क्लासच्या, तर त्या मुलींची भरपूर मदत व्हायची. मग मुलींचं कसं इथं टिपा मारून, परकर टिपा मारणं, ड्रेसला बाही बसवणं, तर हे कामं माझ्यापर्यंत येत नव्हती. त्यांची त्या व्यवस्थित करून घ्यायच्या. पण आता सध्या कोणीच नाही आहे आणि क्लास तर थोडे दिवस बंद केलेले मी. कारण की इतकी गर्दी झालेली इन ब्लाऊजची. क्लासमध्ये वेळ दिला की असं वाटतं ब्लाऊज एवढ्या दिवसाचे, म्हणजे दीड महिना झालेला आहे ब्लाऊजांचा. मग क्लासमुळे आपले काम पण कमी होतं. आता चालूच करायचे. पण मग आता म्हटलं 8 दिवस अजून आणि त्यानंतर मग क्लास चालू करू. आणि अजून पेपर पण चालू आहे मुलींचे. बऱ्याचशा मुली क्लाससाठी पण विचारून गेलेले आहे. तर क्लासमध्ये ना, म्हणजे असं बऱ्याच ताई विचारतात की क्लासची फी किती आहे, तुम्ही किती क्लासची फी घेतात. तर आमच्याकडे आहे ना, म्हणजे मी स्वतः 3,500 रुपये फी घेते. आणि जे कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, कटोरी कॉलर, प्रिन्स कट कॉलर, फुलबाई, मेगाबाई, हाफबाई, असे एवढे ब्लाऊज असतात. आणि पूर्ण ब्लाऊज शिकेपर्यंत, जोपर्यंत म्हणजे आता तुम्ही महिनाभर या, दीड महिना या किंवा 2 महिने या, तरी पण तुम्हाला पूर्ण ब्लाऊज शिकवले जातील आणि ब्लाऊज शिकण्याची गॅरंटी. असं नाही की मग एकच महिनाभर आणि 1 महिनाभर 3,500 फी द्यायची,
तर तुम्ही 1.5 महिना पण येऊ शकता आणि किंवा 2 महिने पण येऊ शकता आणि पूर्ण ब्लाऊज शिकेपर्यंतची गॅरंटी असे आपले क्लास आहे. आणि क्लाससाठी ना म्हणजे खूप खूप पोरी विचारून गेलेले आहे, पण आहे ना सध्या वेळ भेटत नाही आहे आणि गर्दी जास्त असल्यामुळे ना असं वाटतं क्लासमध्ये कसं ब्लाऊजला सुरुवात करण्याच्या आधीपासून खूप लक्ष द्यायला लागतं आणि जोपर्यंत अस्तरचं ब्लाऊज शिवायला येत नाही त्यांना तोपर्यंत जास्त वेळ द्यायला लागतो. कारण की काय होतं मग आपल्याकडे कसं प्रत्येकजण एवढ्या आशाने येतं आणि प्रत्येकाला क्लास ब्लाऊज शिवायचे असतात, तर त्यासाठी भरपूर मुली येतात. तर आम्ही हे सगळे ब्लाऊज कटिंग झाल्यानंतर दीदीकडे गेलो होतो, दीदीला भेटलो आणि त्यानंतर घरी आलो. हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओमध्ये ना म्हणजे आता मी 4 टक्स ब्लाऊज कटिंग करणार आहे. तर हे 4 टक्स ब्लाऊज म्हणजे 1 2 3 4 म्हणजे 6 ब्लाऊज आहे हे सर्व 4 टक्समध्ये. तर वेगवेगळ्या प्रकारचे शिवायचे एका दीदीने टाकलेले आहे. तर बऱ्याच ताई विचारत होत्या की ताई 4 टक्स ब्लाऊजची कटिंग दाखवा. तर एकदम सोपी आणि साध्या पद्धतीने तुम्हाला मी कटिंग दाखवते. तर ब्लाऊजची घडी मारून घेतली आहे. घडी मारल्यानंतर शोल्डर टाकलं आहे आणि शोल्डर टाकून त्याला खाली मुंड्याचा आकार दिला आहे. तर खाली कमरघेराचं माप किती टाकायचं, तर आपलं जेवढं आता माप आहे ना, तर आता मी यांना 32चं माप लागेल. तर मी हे तसं खाली 10 घेतलेले आहे कमरघेराची मार्जिंग आणि खाली हा मुंडा घेतला आहे 6, तिथून आकार घेतला आहे 1.5चा बघा इथं. आणि हा जो आकार घेताना आहे ना, तर कसा आकार घ्यायचा, तर शोल्डर घेतलं आहे मी इथं 5.5चं घेतलं आहे, मुंडा घेतला आहे 6चा आणि कमरघेराचं माप घेतलं आहे मी खाली 8 इंच छातीचं माप आणि +2 इंच आपण एक्स्ट्रा घेतो. तर 8 + 2 इंच म्हणजे 10 इंच पूर्ण घेतलेले आहे. तर हा मुंडा घेऊन आणि मध्ये आपण 1.5चा आकार देतो. तर ते नेहमीचाच म्हणजे प्रत्येक ब्लाऊजला तो आकार द्यायचाच असतो. तर तो आकार सगळ्यांना कसा द्यायचा ते तर माहितीच असेल. त्यानंतर मी कटिंग करून घेते आता ब्लाऊज. कटिंग करणं आणि हे शिवणं खूप सोपं आहे 4 टक्स ब्लाऊज. आणि आता हे मध्ये पण 2 जे पार्ट आहे ना मागचा पुढचा, एक पार्ट पाठीमागच्या बाजूचा काढून ठेवायचा आणि जो पुढचा पार्ट आहे ना, तर त्याला पण आहे ना मी पुढे 2.5 इंचाचा अंतर शोल्डर जवळ घेतलं आहे, गळ्याची रुंदी घेतली आहे आणि त्यानंतर खाली गळा घेतला आहे 6चा आणि 6चा गळा घेऊन त्याला गोलसर असा शेप दिला आहे. हो का, असा गोलसर आपला जेवढा शेप छान येईल ना ब्लाऊजचा, तेवढा ब्लाऊजचा लूक आणि ब्लाऊजचा असं फिनिशिंग पण छान येते. आता मध्ये कट करून घेते. आता टक्स कसे टाकायचे ते सांगते. तर टक्स टाकताना दोघं पण पार्ट एकावर एक ठेवले मी, म्हणजे पुढच्या साईडचे आणि पुढून ह्या साईडपासून इथपर्यंत 3.5 ते 4.25 घेतलं. म्हणजे उंचीनुसार समजा आपण जर उंची जर मापात असेल, आता मी यांची उंची टाकली आहे 14, तर मग मी 3.5 घेणार आहे. तर 3.5 पासून तिथं पॉईंट करून घेतले. त्यानंतर मधला पॉईंट कसा द्यायचा, तर मधला पॉईंट आहे ना पुढच्या पार्टचा सेंटर घ्यायचा. तर तो आपण 2, 2.25 किंवा 2.5 घेऊ शकतो. आता मी यांना टाकला आहे 2.25 टाकला आहे. तर 2.25ला पण इथं पॉईंट करून घेतला. आणि हे जे दोघं पॉईंट आहे ना, तर ह्या दोघांमध्ये अंतर किती आलं पाहिजे, 1.5 इंच अंतर आलं पाहिजे. तर 1.5 इंच अंतर येईल ना, तर ह्याच मापाने आपण तिथं पॉईंट करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून आपले पॉईंट चुकणार नाही आणि टक्स पण आपले मागे पुढे होणार नाही. तर हा जो मधला आहे ना मुंड्याजवळचा हा टक्स, हे दोघं पण टक्स अंदाजे टाकायचे. आता हा एक ह्या साईडचा फिटिंगच्या साईडचा जो टक्स आहे ना, तो पण अंदाजेच टाकायचा. म्हणजे इकडनं 1.5 इंचाचा अंतर मोजून घ्यायचं आणि तिथपर्यंत तो टक्स घ्यायचा. आणि जो आडवा टक्स टाकलेला आहे ना आपण, तर तो टक्स मोजून घ्यायचा. बाकी 2 टक्स मोजायचे आणि 2 टक्स अंदाजे टाकायचे. तर अशा प्रकारे आपण हे ब्लाऊज कटिंग करतो. हाच पार्ट दुसऱ्या साईडवर ठेवून आपण तसं पण असं व्यवस्थित त्याच पॉईंटनुसार आपण असे त्या दुसऱ्या पार्टला असे पॉईंट करून घ्यायचे.
हे पण ब्लाऊज असं आहे ना, तर शिवल्यानंतर आहे ना व्यवस्थित जर टक्स जर व्यवस्थित जर आले ना तर इतकं सुंदर येतं ना, तर मी तुम्हाला ते दाखवेलच ब्लाऊज शिवल्यानंतर ते ब्लाऊजचा टक्स कसा पडतो, पप्स कसा पडतो. आणि हे जे ब्लाऊज आहे ना, आता हे सर्व पॉईंट करून ठेवले आणि अस्तरवर ज्यावेळेस आपण जॉईंट करतो ना तर त्यावेळेस आपण ते एकमेकांना पूर्ण कपडा येईल अशा याने आपण टक्स टाकून घ्यायचा. आता ही आहे बॅक साईड आहे, तर बॅक साईडचा पण मी गळा कटिंग करून घेते. तर बॅक साईडचा गळा कटिंग करताना काय करायचं, शोल्डरपासून पुढे खाली तर 4 इंच सोडून द्यायचं. तर इथून इथपर्यंत 4 इंच सोडलं आहे आपण, म्हणजे का तिथून आपल्याला गळ्याचा आकारच द्यायचा नाही. जो काही आकार द्यायचा आहे ना आपल्याला, तो तिथून खाली आपण आकार द्यायचा, म्हणजे आपला गळा पण उतरणार नाही. आणि शोल्डर, आता बऱ्याच ताईंचा प्रॉब्लेम होतो की ताई शोल्डर का उतरतं, तर शोल्डरला प्रॉब्लेम ताईंनो फक्त आपण शोल्डर गळ्या कसा कट करतो त्यावर असतं. आणि आपल्या कटिंगवर खूप महत्त्वाची आपली कटिंग कशी आहे त्यावर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग असते. तर हा झाला आपला गळा कट. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.